फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज जे आहे आपण 30च्या साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज बघणार आहोत. तर त्याच्यासाठी जे आहे मी ते एक पेपर जो आहे तो कट करणार आहे अगोदर, कारण एकसारखीच मला 3 ब्लाऊज कापायचे, त्याच्यामुळं एकदाच कटिंग करणार आणि एक खट्टीत 3 ब्लाऊजनी ते कापून घेणार. तर आता जे आहे ब्लाऊजची पहिली हाईट, तर इथे जे आहे माझ्याकडे ब्लाऊज आहे, तर त्याच्यावरती जे आहे मी मेजरमेंट घेऊन कटिंग करणार आहे. तर इथं जे आहे ब्लाऊजची हाईट आहे ही रेडी ठेवायची आहे आपल्याला 12.5 इंच. तर 12.5 मध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 13.5 वरती जे आहे आपल्याला एक इथे पॉईंट देऊन द्यायचा आणि एक सरळ सरळ लाईन इथे मी मारून घेणार. आता ही लाईन झाली आपली वेस्ट लाईन. तर वेस्ट जी आहे ती ठेवणार आहे आपण 24 इंच, म्हणजे त्याचा चौथा भाग होतो आपला 6 इंच. तर 6 इंचावरती मी इथं एक पॉईंट देणार. त्यानंतर 1 इंच जे आहे आपल्या बॅक टक्ससाठी आणि ते 1.25 इंचाची जी आहे मी शिलाई मार्जिन ठेवणार आहे. त्यानंतर जे शोल्डर आहे ते घेणार आहे मी 5.25 इंच. 5 इंचही घेणार नाही आहे, 5.25 इंचावर मी शोल्डर घेणार आहे. आणि त्यानंतर जे आहे जी शोल्डर पट्टी ठेवणार आहे ती 2.25 इंचाची तयार. तर 3 इंचावर पॉईंट देणार, कारण 1.25 इंच जे आहे मी एक्स्ट्रा घेणार. तर इथं पण 5.25 इंचावरती मी एक पॉईंट देऊन घेतला आणि एक सरळ सरळ लाईन इथे अशी मारून घेतली. आता यानंतर जे आहे मी मुंड्याची हाईट घेणार आहे, तर ती घेणार आहे मी 5.5 इंचावरती. तर इथे जे आहे एक स्ट्रेट लाईन परत इथं मारून घेते. यानंतर जे आहे जी ही आपली चेस्ट आहे, तर इथं जे आहे 30 इंचाची चेस्ट आहे, म्हणजे 7.5 इंच याचा चौथा पार्ट येतो. 7.5 इंचावरती पॉईंट दिला आणि 1.25 इंचाची आपली जी ही शिलाई मार्जिन असते ती ठेवली. तर चेस्ट आणि वेस्ट लाईन ज्या दोन्ही लाईन्स आहेत त्या इथे मी जॉईंट करून घेतल्या. त्यानंतर 1 इंचावरती जे आहे इथं एक पॉईंट दिला आणि जे ही आपलं हाईट आहे त्याचं मध्य काढायचं, जे की 2.25 इंचावर येतं. आणि नंतर जे आहे एक स्ट्रेट असं स्ट्रेट नाही, एक गोलाकारमध्ये शेप इथे आपल्याला असा देऊन द्यायचा. तर आता मी हा जर मुंडा मेजर केला तर तो आपला 7.5 भरत आहे. तर आपल्याला 7.25 जो आहे रेडी पाहिजे. तर हाफ इंच जे आहे आपलं इथं मार्जिनमध्ये जाणार, म्हणजे शोल्डर जॉईंट करण्यात, आणि फक्त 1.5 इंचच आपला शिल्लक राहतोय. तर तेवढा आपला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तसं ब्लाऊजवर जो आहे 6.5 इंच आहे, पण जे आहे मी त्याला थोडंसं लूज द्यायचं आहे, म्हणजे थोडंसं जे ब्लाऊज आहे याला थोडंसं ढिल्लं करायचं आहे. तर तो तसा 6.5 इंच आहे, पण आपल्याला थोडंसं त्याला लूजिंग द्यायचं आहे, म्हणजे थोडंसं फिट्ट होतं आहे. तर ढिलं करायचं आहे ब्लाऊज, त्याच्यामुळे जे आहे मी 1.5 इंच ठेवणार शिल्लक. त्यानंतर जे आहेत आता खालचं मला गळा काढायचा आहे. तर गळा काढण्यासाठी मी काय करणार, इथं जेवढं ही पट्टी ठेवणार, जेवढी पट्टी ठेवायची त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार. तर 4 इंचाची जी आहे इथे पट्टी तयार ठेवायची आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे 5.25 इंचावरती मी इथं पॉईंट दिला. त्यानंतर 2.5 इंचाची जी आहे गळ्याची जी रुंदी आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर असा एक बॉक्स इथे मी बनवून घेतला. एक गोलाकार इथे मी जो गळा आहे त्याला इथे देऊन देणार. तर हे जे आहे आपलं बॅकचं जे पूर्ण पॅटर्न आहे ते ड्रॉ झालेलं आहे. तर यालाच मी इथे कट करून घेणार. तर आता इथे जे आहे बॅक पार्ट आपला रेडी आहे. आता इथे गळा जो आहे तो डीप आहे, तर त्याला जे हाफ इंचाचा आपल्याला डाऊन द्यावा लागतो, तो मी वेळेवरती, म्हणजे जेव्हा स्टिचिंग होईल त्याच टायमाला देणार. त्यानंतर आता हे जे आहे याच्यावरती आपल्याला फ्रंट पार्ट ड्रॉ करायचा आहे. तर फ्रंट पार्टसाठी हुक आणि आय जे आहे आपलं फ्रंट बाजूला आहे, तर त्याच्यासाठी हाफ इंच जे आहे मी अगोदरच एक स्ट्रेट लाईन इथे मारून घेते. आता ही स्ट्रेट लाईन मारणं झाल्यानंतर जेही आपलं शोल्डर आणि मुंड्याची हाईट जी मागच्या बाजूला घेतली तीच इथं घेऊन घेणार आहे मी. तर इथं 5.25 इंचावरती जे आहे आपली शोल्डर आणि ते शोल्डर पट्टी जी आहे 3 इंचावर घेतली. परत इथं 5.25 वरती एक पॉईंट दिला. तर ते 5.25 घ्यायचं आहे आपल्याला, ही लाईन सोडून घ्यायचं आहे. तर इथून सुद्धा 5.25 वरती मी एक पॉईंट देणार. एक स्ट्रेट लाईन इथं अशी मारून घ्यायची. आता 5.5 इंचाचा आपल्याला इथे मुंड्याची हाईट घ्यायची आहे, तर ती सुद्धा घेतली. एक स्ट्रेट लाईन इथे परत मारून घेतली. इथं थोडंसं हाफ इंच जे आहे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं. तर कारण आपला जो फ्रंट आर्महोल असतो तो हाफ इंच आतून देत असतो आपण नेहमी, कारण आपलं बॉडीचं स्ट्रक्चरच तसं असतं. मागच्या बाजूनं जे आहे थोडंसं फैलावमध्ये, पण जो समोरचं असतं थोडंसं मिळतं असतं. आणि इथून जो नवा बॉक्स तयार झाला इथपासून 1 इंचावरती आपल्याला एक इथं पॉईंट द्यायचा आणि त्यानंतर एक सरळ सरळ असं एक गोलाकारमध्ये शेप आपल्याला देऊन द्यायचा.
तर इथपर्यंत जे आहे हापर्यंत आपल्याला स्ट्रेटच ठेवायचं आहे, कारण तसंच व्यवस्थित आपल्याला मेजरमेंट बसत असतं. त्यानंतर आता जे आहे फ्रंट नेक ड्रॉ करायचा आहे. तर रेडी जो आहे 6 इंच, त्याच्यामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा घेऊन 6.25 इंचावरती जे आहे मी इथे एक पॉईंट दिला आणि एक सरळ स्ट्रेट लाईन इथे मी मारून घेतली. त्यानंतर गळ्याची जी रुंदी आहे ती ठेवणार आहे मी 2.25 इंचापर्यंत. फ्रंट नेकची रुंदी जी आहे 2.25 इंचावरच मी इथे ठेवणार आहे. त्यानंतर सरळ सरळ जे आहे आपल्याला समोरचा जो गळा आहे त्याचा गोलाकारमध्ये शेप इथे देऊन द्यायचा. त्यानंतर जे आहे आपल्याला घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची हाईट. तर मागच्या बाजूने जेवढंही आपल्याला हाईट ठेवलेली होती जी की होती 12.5 इंच तयार, तर आपण 13.5 घेतली. पण जेव्हा आपण फ्रंट पार्ट रेडी करतो त्यावेळेस 2 इंच एक्स्ट्रा घेतो, म्हणजे 14.5 इंचावरती जे आहे मला इथे एक पॉईंट देऊन दिला. त्यानंतर एक सरळ अशी लाईन मी इथे मारून घेणार. आता ही मारणं झाल्यानंतर आता मला या ब्लाऊजचा काढायचा आहे बस्ट पॉईंट. तर हाईटनुसार आणि याच्यानुसार जर म्हटलं तर याचा बस्ट पॉईंट जो आहे तो राहणार आहे 9.5 इंचावरती. तर हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन 10 इंचावरती जे आहे मी पॉईंट देणार. तर हाफ इंच एक्स्ट्रा का, कारण आपण जेव्हा शोल्डर जॉईंट करतो त्यामध्ये हाफ इंच आपलं चालल्या जातं. आता इथून परत एक पॉईंट द्यायचा आहे, कारण आपल्याला इथे एक टक्स ॲड करायचा आहे. तर इथून जे आहे तर मी जेवढी आपली चेस्ट आहे त्याचा 10वा पार्ट काढायचा आणि हाफ इंच जे आहे आपल्याला स्टिचिंग मार्जिनसुद्धा इथेच ॲड करून घ्यायची आहे. वेगळी आपल्याला परत स्टिचिंग मार्जिनसाठी वेगळी काही करायचं नाही आहे. तर इथंच जे आहे आपल्याला पूर्ण स्टिचिंग मार्जिन आणि पूर्ण इथेच करायचं, म्हणजे डायरेक्टली ठेवायचं आणि लगेच कापून घ्यायचं. तर जेवढं ही आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये त्याचा 10वा पार्ट काढायचा आणि त्याच्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. तर 3 इंचाची म्हणजे 30ला जर 10 हे केलं तर आपला 3.0 येतं. तर 3 इंचाची आपला इथून एक पॉईंट येतो, त्याच्यामध्ये हाफ इंच आपल्याला काय करायचं आहे शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करायची आहे आपण जेव्हा जॉईंट करतो कटोरी आणि फ्रंट पार्ट. तर इथं जेवढं घेतलं त्यातलं हाफ इंच जे आहे आपल्याला इथे कमी घ्यायचं आहे. तर जेवढं म्हणजे 3.5 इंच घेतलं तर हाफ इंच कमी करायचं आहे, म्हणजे 3 इंचावरती जे आहे मी इथं एक पॉईंट देऊन घेतला. आता इथं सांगण्यासाठी मी इथे शिलाई मार्जिनचं सुद्धा इथे एक पॉईंट म्हणजे एक लाईन मारून घेतली की ही जी आहे ही आपली शिलाई मार्जिन राहणार आहे एवढा. आता इथपासून जे आहे मी आता इथे टक्स देणार आहे, तर तो 2 इंचाचा टक्स आहे मी इथे देऊन देणार. आणि समोर आता जी आपलं हुक आणि आयची पट्टी सोडून जेवढा आपलं इथपर्यंत जिथपर्यंत आपल्याला स्टिचिंग मार्जिन सोडून द्यायची आहे तिथपर्यंत मेजर करायचं की किती आहे. आणि तिथं जे आपण हे 2 इंचाचा टक्स इथं दिलेला आहे त्याच्यावर जेवढं आपलं इकडं भरलं तिथंच तो बरोबर असा पॉईंट ठेवायचा. आणि समोर आपली जेवढी ही चेस्ट होती तर 24 इंच चेस्ट आहे, तर त्याचा चौथा पार्ट येतो आपला 6 इंच आणि 1.5 इंचाची जी आहे आपली शिलाई मार्जिन. तर इथं मी एक पॉईंट आता देऊन दिला. आता हा पॉईंट देऊन दिला आपण. इथं तर हाफ इंच शिलाई मार्जिन घेतली, पण इथं हाफ इंच शिलाई मार्जिन घेतली नाही, तर ती सुद्धा आपल्याला या पॉईंटला इथे देऊन टाकायची हाफ इंच शिलाई मार्जिन स्टिचिंगसाठी. आता हे झाल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट मिळवत जे आहे आपल्याला एक स्ट्रेट लाईन अशी मारून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला एक कटोरीचा व्यवस्थित शेप द्यायचा आहे. तर इथं आपण चेस्टचं मेजरमेंट दिलेलं नाही अजून, तर आपल्याला इथे चेस्टचं सुद्धा मेजरमेंट देऊन टाकायचं जे की 7.5 इंचावरती. तर आपण इथं हाफ इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी. इकडं सुद्धा आपल्याला हाफ इंच जे आहे शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं. त्यानंतर 1.25 इंचाची जी आहे आपली शिलाई मार्जिन असणार आहे ब्लाऊजची, आणि हाफ इंच जसं आपण इथं घेतलं कटोरी जॉईन करायसाठी परत इथं हाफ इंच आपल्याला मार्जिन एक्स्ट्रा करून घ्यायचं. तर टोटल जे आहे आपण खाली इथं जे आहे 1 इंच वाढवून घेतलं, तसंच इथे सुद्धा 1 इंच वाढवून घेतलं. हाफ इंच इथं आणि हाफ इंच इथं, तसंच हाफ इंच इथं आणि हाफ इंच इथं, म्हणजे पूर्ण 1 इंच आणि इथे सुद्धा 1 इंच आपण जे आहे वाढवून घेतलं. त्यानंतर आता मला द्यायचा आहे एक कटोरीचा व्यवस्थित असा आपल्याला शेप. तर मी इथे डायरेक्टली काय करणार, जो फ्रेंच कर आहे त्यानेच व्यवस्थित असा इथे शेप देऊन देणार. तर इथं बघू शकता तुम्ही या टाईपनं जे आहे तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे फ्रेंच कर असेल तर या टाईपने तुम्ही शेप देऊ शकता. याने सोपं जातो आणि व्यवस्थित शेप द्यायला पण मदत होते. आता हे झाल्यानंतर आता हे जे आहे आपली ही स्ट्रेट लाईन मेजर करायची आणि ही जी कर्व शेपमध्ये आहे ती मेजर करायची. आपल्याला किती भरते, तर ही 4.5 इंच भरते. तर ही जिथपर्यंत 4.5 इंचापर्यंत भरते तिथं आपल्याला एक पॉईंट इथं देऊन द्यायचा. तर इथं आपण एक पॉईंट दिला, तर एक्स्ट्रा किती आहे हाफ इंच आणि एक लाईन. तर त्याच्या डबलनं हाफ इंच आणि एक लाईन, तर त्याच्या डबलनं किती होतं 1.25 इंच, 1.25 इंच. तर 1.25 इंच वरती आपल्याला इथे एक पॉईंट द्यायचा आहे लास्टला, जी ही आपली लास्टची लाईन असते तिथे, आणि एक सरळ स्ट्रेट अशी लाईन इथे मारून घ्यायची. त्यानंतर जे आहे हुक आणि आयच्या पट्टीकडून सुद्धा आपल्याला हाफ इंच वरती जायचं आणि एक असा शेप इथे देऊन द्यायचा. आता पूर्ण जी ड्राफ्टिंग आहे आपली बॅकची ती झालेली आहे. आता इथे सुद्धा आपल्याला शोल्डर म्हणजे गळ्याच्या बाजूने शोल्डर स्लोप द्यायचा आहे, पण तो कटिंगच्या वेळेस देऊ. आता जी ही आपली कटिंग मेजरमेंट झालेली आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे. तर
तर इथं जे आहे आपला फ्रंट पार्टसुद्धा इथे रेडी झाला. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथे या पॉईंटवर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता, की जोही आपला बॅक पार्ट रेडी झालेला होता तो घ्यायचा आणि व्यवस्थित असा बरोबर याला थोडंसं क्रॉसमध्ये लावत आपल्याला थोडंसं असं याला इथे करून घ्यायचं आहे. आणि जेवढा हा आपल्याला इथे क्रॉसमध्ये दिसतंय तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं, म्हणजे फिटिंगच्या वेळेस जे आहे आपलं इथं व्यवस्थित बसलं पाहिजे त्याच्यासाठी. तर हे सुद्धा आपलं झालेलं आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट. आणि आता आपल्याला स्लीव्स ज्या आहेत त्या कट करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी परत मी इथे एक पेपर घेतला. त्यानंतर जिकडून आपली फोल्डेड बाजू आहे, तर इकडच्या बाजूने जी आहे आपली फोल्डेड बाजू आहे तुम्ही बघू शकता. तर याला मी असं डबल फोल्ड करून घेतलं. त्यानंतर जेवढी ही आपली ब्लाऊजची हाईट आहे, तर इथे जे आहे मला 9 इंचाची ब्लाऊजची रेडी हाईट ठेवायची आहे. तर 10 इंचावरती आम्ही इथे एक पॉईंट दिला, कारण आपल्याला जेव्हाही अस्तरची जी स्लीव्ज आहे ती कट करायची असते तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊनच त्याचं मेजरमेंट इथे घेत असतो. त्यानंतर जे आहे आता आपल्याला द्यायचं आहे इथे आपल्याला किती घ्यायचं कापड. तर जेवढी चेस्ट आहे त्याच्यामध्ये मी पाऊण इंच एक्स्ट्रा घेत असते, तर 7.25 इंचावरती जे आहे मी एक पॉईंट दिला आणि एक असं सरळ एक बॉक्स बनवून घेतला की एवढा आपल्याला कपडा लागणार आहे. त्यानंतर इकडच्या बाजूने जे आहे मी इथे कॅप हाईट ज्याला म्हणतात ती देणार आहे. तर मी इथे 2.5 इंचाची कॅप हाईट दिली. त्यानंतर जेवढंही आपलं मुंड्याची गोलाई होती तर इथं 7 इंचावर मी मुंड्याची गोलाई देणार आहे. आणि पुढं जे आहे आपली 1.25 इंचाची शिलाई मार्जिन तुम्ही बघू शकता, एक्झॅक्ट मेजरमेंट इथं आलेलं आहे आपलं. त्यानंतर असा गोलाकार इथे 1.5 ते 2 इंचापासून जे आहे आपल्याला असा थोडासा गोलाकारमध्ये शेप इथे देऊन द्यायचा. हे झाल्यानंतर आपली जी ही फिटिंग असेल, तर या ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती आहे 4.5 इंचापर्यंत. तर इथे जे आहे 4.5 इंचाचं मी इथे एक पॉईंट देऊन देणार आणि 1.25 इंचाची जी आहे आपली शिलाई मार्जिन. तर हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत ते मी इथे जुळवून घेते. तर हे झाल्यानंतर आपली पूर्ण स्लीव जी आहे ती पण ड्राफ्ट झाली. आता कट करून घ्यायची. तर इथं जे आहे आपले पूर्ण टोटल पार्ट्स जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे इथे रेडी आहे. आता हे जे पार्ट आहे पूर्ण आपण अस्तरवरती ठेवणार आणि कट करून घेणार. आता जिथे ॲडजस्ट होईल तिथे जे आहे मी व्यवस्थित इथे ठेवून दिले. आता मी पूर्ण याला जसं आहे तसंच इथं ड्राफ्ट करून घेणार.